नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। लोकसभा निवडणुकीत प्रकर्षाने दिसून आलेली मतदारांची भाजपवरची नाराजी अजूनही दूर झालेली नाही। हा संदेश 7 राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालातून समोर आला आहे। सीएए, एनआरसी वगैरे जुन्या मुद्द्यांना मोदींनी प्रत्यक्ष प्रचारात केलेल्या विखारी भाषणांची जोड मिळाली आणि देशभरातील अल्पसंख्याक समाज भाजपच्या विरोधात अगदी द्वेषाने मतदानासाठी बाहेर पडला। त्यांनी यावेळी कोणत्याही एका पक्षाचा विचार न करता भाजप उमेदवारास पाडण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराकडे आपली एकगठ्ठा मते वळवली। त्यात भर पडली ती दलित समाजाच्या तीव्र नाराजीची। भाजपला बहुमत मिळाले तर यावेळी मोदी सरकार संविधान बदलून आपले हक्क डावलेल ही भावना दलित मतदारांमध्ये प्रबळ करण्यात विरोधक यशस्वी झाले। त्याचा परिणाम मतदानात दिसून आला। दलित, मुस्लिम यांच्यासोबतच महाराष्ट्रासारख्या राज्यात मराठा समाज आणि इतर राज्यात अन्य महत्त्वाचे समाज घटक भाजपच्या विरोधात गेले आणि 400 पारचा नारा देणारा भाजप कसा बसा 240 वर पोहोचला। अर्थात मोदींच्या विरोधात इतकी तीव्र सुप्त लाट असूनही मोदींना पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यात विरोधक अपयशीच ठरले। लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर भाजपने सावध भूमिका घेत आपल्या विरोधात गेलेले जनमत पुन्हा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरू तर केला, परंतु अवघ्या महिनाभराच्या काळात हे प्रयत्न यशस्वी होणे शक्य नव्हते। त्यामुळे लगेचच झालेल्या विविध राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा दणका बसला। विरोधी पक्षांची सरकारे उलथवून टाकण्यासाठी भाजपने आमदारांची केलेली फोडाफोडी देखील लोकांना रुचली नाही। त्याचाही परिणाम लोकसभा निवडणुकीत आणि या विधानसभा पोटनिवडणुकीत दिसून आला। विधानसभेच्या एकूण 13 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले। इंडिया आघाडीने 10 जागा जिंकल्या तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला। हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकार उलथवून टाकण्यासाठी भाजपाने काँग्रेसचे काही आमदार फोडले, काही अपक्ष आमदार आपल्या बाजूने वळवून घेतले। त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता। फुटीर आमदारांनी नंतर भाजपच्या चिन्हावर पुन्हा निवडणूक लढवली, परंतु त्यापैकी केवळ 2 उमेदवार यशस्वी ठरले। इतर 4 जागा काँग्रेसने आपल्याकडे कायम राखल्या। ही निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबतच पार पडली होती। विशेष म्हणजे भाजपने लोकसभेच्या 4ही जागा जिंकल्या होत्या, परंतु विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाला 6 पैकी केवळ 2च जागा जिंकता आल्या। त्यानंतर भाजप सोबत आलेल्या अपक्ष आमदारांनीही राजीनामे देत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली, परंतु या 3 अपक्ष आमदारांपैकी केवळ एकच पुन्हा निवडून येऊ शकला। पश्चिम बंगालमधील 4ही जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या, त्यापैकी 3 जागा पूर्वी भाजपकडे होत्या। उत्तराखंडमध्ये 2ही जागा काँग्रेसने जिंकल्या। भाजपला केवळ मध्य प्रदेशमधील 1 आणि हिमाचल प्रदेशातील 1 अशा 2 जागांवर आपली प्रतिष्ठा कायम राखता आली। याचा अर्थ लोकांचा भाजपवरचा राग अजूनही गेलेला नाही। इतर छोट्या मोठ्या पक्षांना संपवण्याचे, विरोधी पक्षांची सरकारे फोडाफोडी करून पाडण्याचे भाजपचे राजकारण लोकांना मान्य नाही। खरे तर लोकांना या राजकारणाचा अगदी तिटकारा आलेला आहे असंच म्हणावं लागेल। लोकांचा हा राग कुठपर्यंत कायम टिकतो किंवा भाजप हा राग घालवण्यासाठी काय प्रयत्न करतो यावर पुढच्या काळात काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे। लोकांचा आणि त्यातही खास करून दलित, मुस्लिम समाजाचा राग असाच कायम राहिला तर भाजपला महाराष्ट्र आणि हरियाणा या 2ही राज्यांमध्ये सत्ता गमवावी लागू शकते। अर्थात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान करताना मतदार वेगळा विचार करतात, हे आजपर्यंत अनेकदा दिसून आले आहे। त्यामुळे लोकसभेच्या गणितावर विधानसभा निवडणुकीची मांडणी कदाचित धोकादायक ठरू शकते, परंतु एक बाब मात्र स्पष्ट आहे की ज्या राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या विरोधात कौल दिला त्या राज्यांमधील राजकीय परिस्थिती अजूनही तशीच कायम आहे। ती तशीच कायम राहिली किंवा त्यात मोठा बदल झाला नाही तर आगामी काळात भाजपला काही महत्त्वाची राज्ये नक्कीच गमवावी लागतील। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।